ठिकाणी पाहतोय की आता संदीप मनसे नेते देशपांडे आणि नितीन सरदेसाई आता मीरा रोड या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ज्या ठिकाणी मोर्चा थांबलेला आहे मीरा रोड स्थानकाच्या बाहेर, तिथे आता मराठी माणसाची भावना सरकारने खरं तर या अगोदरच ओळखायला पाहिजे होती। ती न ओळखता कुठेतरी त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला गेला। मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, पण ज्या मोठ्या संख्येने आणि एकजुटीने मराठी माणूस या गोष्टीसाठी उतरला त्याबद्दल सर्व मराठी माणसाचं अभिनंदन। अशीच एकजूट राहिली तर कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कधीच कुठलंही सरकार असो ते थेट आरोप केले की शिवसेना आणि अजिबात नाही। जनभावना आज तरी त्यांनी ओळखावी एवढंच मी त्यांना विनंती करीन। जनभावने जर त्यांना कळली असती तर त्यांनी असं विधान केलं नसतं। ठाम होता या सगळ्यावरती प्रताप सरनाईकांना या ठिकाणावर पळवून लावलाय। मराठी माणूस करेल आणि मराठी माणसाने या मोर्चाचं नेतृत्व केलं। संदीपजी, प्रताप सरनाईक यांना लोकांनी या ठिकाणावर हाकलून लावलंय। मला असं वाटतं की लोकांच्या भावना खूप तीव्र होत्या आणि त्या भावना व्यक्त झाल्या। संदीपजी जय महाराष्ट्र। तर नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे आता मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मीरा रोड स्थानकाच्या बाहेर हा मोर्चा दाखल झालेला आहे। अभिजित पानसे सध्या या मोर्चाचं नेतृत्व करतात। शिवसेना ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर त्याचबरोबर राजन विचारे हे देखील मोर्चात सहभागी झालेले आहेत। आणि आता मुंबईतून संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे देखील मीरा रोड इथं मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत। सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली होती, त्यानंतर तरीही हा मोर्चा या ठिकाणी निघाला। मराठी एकीकरण समिती, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचे कार्यकर्ते यांनी हा मोर्चा या ठिकाणी काढला होता। आणि आता नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले असून ते या मोर्चाला संबोधित करतील। तर मनसैनिकांकडून या ठिकाणी नितीन सरदेसाई त्याचबरोबर संदीप देशपांडे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे काही वेळापूर्वीच मंत्री प्रताप सरनाईक यांना मात्र या ठिकाणावरून काढता पाय घ्यावा लागला। तर दुसरीकडे आपण पाहतोय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेमध्ये पारित झाला। त्यानंतर विधानभवनाच्या सभागृहामध्ये सर्वच नेते अर्थात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतरही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत सरन्यायाधीश भूषण गवई आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो।